मित्रांनो नमस्कार। आज आपण प्रकरण दुसरे या मधील युरोपीय वसाहतवाद या घटकाच्या अंतर्गत उपघटक आशिया हा अभ्यासणार आहोत। मागच्या तासिकेला आपण बघितलं की आशिया खंड या अंतर्गत युरोपियनांच्या वसाहती आणि त्या अंतर्गत आपण म्यानमार आणि नेपाळ या दोन देशांचा अभ्यास केला। मित्रांनो आजच्या तासिकेला आज आपण सिक्कीम या देशाबद्दल, त्याच्यानंतर भूटान आणि त्याचबरोबर तिबेट या देशांच्या बद्दल माहिती बघणार आहोत। आशिया खंडामधील ह्या वसाहती आणि त्या वसाहती युरोपियनांनी कशा प्रकारे प्राप्त केल्या या संदर्भात माहिती बघणार आहोत। सुरुवातीला बघू आपण सिक्कीम या देशाविषयी। मित्रांनो 1975च्या आधी सिक्कीम हा एक स्वतंत्र देश म्हणून गणला जात होता आणि त्यापूर्वी तो देश ब्रिटिशांची एक वसाहत होता। तर या सिक्कीम देशाबद्दल आपण माहिती बघू। पहिला मुद्दा बघू आपण ब्रिटिशांचे उद्दिष्ट। आता ब्रिटिशांचे उद्दिष्ट नेमके काय होते तर आपला जो देश आहे म्हणजे आपली जी वसाहत आहे आणि या वसाहतीच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करणे हे ब्रिटिशांचं उद्दिष्ट होतं। आणि तसं जर बघितलं तर भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता आणि याच भारताच्या जवळ असलेला त्या कालखंडामधला स्वतंत्र प्रदेश तो म्हणजे सिक्कीम। त्याच्यामुळे ब्रिटिशांचा हेतू होता की ब्रिटिशांचं उद्दिष्ट होतं की आजूबाजूच्या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करणे। आणि मग आपण बघतो की या सिक्कीमचं नेमकं भौगोलिक स्थान काय आणि त्याच्या शेजारचे देश कोणते आहे। तर उत्तर सीमेवर भारताच्या उत्तर सीमेकडे असलेलं हे सिक्कीम राष्ट्र, या सिक्कीमच्या जवळच नेपाळ, त्याचबरोबर बांगलादेश आणि भूटान अशा प्रकारे वेगवेगळे जे देश आहेत या देशांनी या सिक्कीमला वेढलेलं होतं। तिसरा मुद्दा आहे की दार्जिलिंगच्या बदल्यात वार्षिक तनखा। तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघतो की 1815 मध्ये सिक्कीमचा जो राजा होता या राजाने दार्जिलिंगच्या आजूबाजूचा प्रदेश आणि दार्जिलिंग हे ब्रिटिश प्रशासनाला दिलं आणि ब्रिटिश प्रशासनाला दिल्यानंतर या मोबदल्यामध्ये दार्जिलिंगच्या आणि आजूबाजूच्या प्रदेशाच्या मोबदल्यामध्ये ब्रिटिशांनी सिक्कीमच्या राजाला वार्षिक तनखा सुरू केला। त्याचबरोबर आपण पाहतो पुढचा मुद्दा की डलहौसीद्वारे प्रदेश विजित, सिक्कीमचा प्रदेश विजित। डलहौसी हा जो गव्हर्नर जनरल होता तो विस्तारवादी धोरणाचा होता आणि त्यामुळे साहजिकच भारताच्या जवळचे प्रदेश आपल्या ताब्यामध्ये कशा प्रकारे येतील या संबंधी तो नेहमी विचार करत असे। आणि मग त्याच्या या विस्तारवादी धोरणामधून त्याने सिक्कीमवर आक्रमण केलं आणि सिक्कीमवर आक्रमण करून त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो प्रदेश प्राप्त केला। पुढचा मुद्दा आहे की सिक्कीम व्यापारासाठी खुले। आता साहजिकच सिक्कीम आपल्या ताब्यामध्ये आल्यामुळे इंग्रजांना सिक्कीम व्यापारासाठी खुले झालेले होते। व्यापार करण्यासाठी जो काही हक्क पाहिजे तो हक्क ब्रिटिशांना आता कायदेशीररित्या प्राप्त झालेला होता। त्याच्यानंतर बघतो आपण की तिबेटींचा ताबा, त्या प्रयत्नामुळे तिबेटींवर कारवाई। साहजिकच या सिक्कीम बरोबर तिबेट हा सुद्धा व्यापार करत असते आणि सिक्कीम तिबेट यांचं जे काही व्यापारी धोरण होतं त्या व्यापारी धोरणामुळे आणि त्या व्यापारामुळे जे काही जकात आहे ते जकात आता ब्रिटिशांना प्राप्त होत होती। कारण सिक्कीमवर ब्रिटिशांचा ताबा होता आणि तिबेटी लोक आणि सिक्कीमचे लोक हे जे काही व्यापार करायचे त्या व्यापाराच्या मोबदल्यात जो काही जकात आहे तो जकात ब्रिटिशांना प्राप्त होत असे।
ती गोष्ट तिबेटींना आवडली नाही आणि म्हणून तिबेटी लोकांनी सिक्कीमवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही आक्रमण केलं ते आक्रमण थोपवून धरण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. साहजिकच जो काही सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता तो तिबेटी लोकांचा अयशस्वी झाला आणि हा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे ब्रिटिशांनी तिबेटींवर कारवाई केली 1886 मध्ये. पुढचा आहे की ब्रिटिश चीन यांच्यामधला तह 1890 मध्ये. तर आता ब्रिटिश लोकांनी चीन बरोबर तह केला आणि या तहानुसार सिक्कीम हा जो प्रांत आहे या सिक्कीमवर ब्रिटिशांचं निर्विवाद वर्चस्व राहील किंवा सिक्कीम हे ब्रिटिशांचं संरक्षित राष्ट्र म्हणून राहील याला चीनने मान्यता दिली आणि हा जो तह आहे तो 1890 मध्ये झाला होता. त्याच्यानंतर आपण पाहतो की दार्जिलिंगला बफर झोनचा दर्जा प्राप्त. दार्जिलिंग आणि दार्जिलिंगच्या परिसरामध्ये जे काही चहाचे मळे होते हे मळे आपल्या संरक्षणाखाली राहिले पाहिजे असं ब्रिटिशांना नेहमी वाटत होतं आणि त्या धोरणानुसारच ब्रिटिशांनी सिक्कीमचा प्रदेश हा संरक्षित राष्ट्र किंवा बफर झोन मध्यगत राष्ट्र म्हणून घोषित केला आणि त्यानुसार परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण हे ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये राहिलं आणि त्यानुसार जे काही अंतर्गत धोरण आहे या अंतर्गत धोरणामध्ये ब्रिटिश जे आहे ते ब्रिटिश हस्तक्षेप करणार नाही असं ठरवलं. त्याचबरोबर पुढचा मुद्दा पाहतो आपण की भारतीय संघराज्यात सिक्कीम सामील. मित्रांनो, अशा प्रकारे ब्रिटिशांचं जे काही धोरण होतं या धोरणानुसार सिक्कीमवर पूर्णपणे आता ब्रिटिशांचे वर्चस्व प्राप्त झालेलं होतं. पुढे मात्र आपण बघतो की सिक्कीम जे राज्य आहे हे राज्य स्वतंत्र स्वरूपाचं राज्य होतं पण 1975 मध्ये तिथल्या जनतेने जो काही कौल दिला जनमताने भारतीय संघराज्यामध्ये सामील होण्याचा कौल दिला आणि त्या कौलनुसार आपण बघतो की हे राज्य जे आहे हे राज्य सिक्कीम राज्य भारतीय संघराज्यामध्ये सामील झालं. सिक्कीम या देशानंतर पुढच्या देशाचा आपण अभ्यास करू तो देश म्हणजे भूटान. मित्रांनो, या भूटानचं पहिल्यांदा मुद्दा बघू. भौगोलिक स्थान. भारताच्या उत्तर सीमेकडे असलेला जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजे भूटान. या भूटानचं जे काही भौगोलिक स्थान आहे ते भौगोलिक स्थान भारताच्या शेजारी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर आपण पाहतो की दुसरा मुद्दा तो म्हणजे वॉरन हेस्टिंग्सद्वारे भूटानशी मैत्री. मित्रांनो, वॉरन हेस्टिंग्सने भूटान बरोबर मैत्री करण्याचं धोरण का ठरवलं किंवा का घेतलं याच्या मागचं कारण की भूटानमध्ये असलेली भौगोलिक संपत्ती किंवा त्याचं भौगोलिक स्थान आणि त्या भौगोलिक स्थानाबरोबर व्यापारासाठी उपयुक्त असलेली बाजारपेठ या दोन कारणांमुळे वॉरन हेस्टिंग्सने भूटानसोबत मैत्रीचं धोरण स्वीकारलं. तिसरा मुद्दा आहे की बंगाल ते तिबेट व्यापारी मार्ग खुला. बंगाल ते तिबेट व्यापारी मार्ग खुला. मित्रांनो, हा जो काही मैत्रीचा मार्ग हेस्टिंग्सने स्वीकारला होता त्यानुसार साहजिकच भूटानमध्ये व्यापार करण्यासाठी जे काही हातपाय आहेत ते ब्रिटिशांनी पसरवले आणि त्यानुसार आता बंगाल ते तिबेट असा जो काही व्यापारी मार्ग आहे तो व्यापारी मार्ग आता भूटानच्या मधून जाऊ लागला. म्हणजे एक प्रकारे या मैत्रीच्या धोरणामुळे तिबेट ते बंगाल या दोन देशांमध्ये व्यापार चांगल्या प्रकारे होऊ लागला. त्याच्यानंतर बघतो आपण की ॲशले ॲडनचा आक्रमक पवित्रा. पुढच्या कालखंडामध्ये मात्र या भूटानने जो काही व्यापारावर थोडासा निर्बंध ब्रिटिशांच्या व्यापारावर निर्बंध लादला त्यामुळे ॲशन ॲडले हा चिडला आणि त्याने भूटानच्या विरोधात आक्रमक पवित्रा जो आहे तो 1841 मध्ये घेतला. पुढे आपण पाहतो की भूटान विरुद्ध इंग्रजांचं युद्ध 1865 मध्ये. आता हे जे काही धोरण आहे
ॲडनचं, त्या ॲडनच्या धोरणामुळे पुढे ब्रिटिश आणि भूटान यांच्यामध्ये जी काही मैत्री होती ती मैत्री तर तुटलीच, त्याचबरोबर ब्रिटिशांनी भूटान जो आहे त्या भूटानवर आक्रमण करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार भूटानवर आक्रमण केलं गेलं 1865 मध्ये आणि त्याच्यानुसार तह जो आहे तो तह भूटानवर लादण्यात आला. तहानुसार वार्षिक तनखा. आता तह जो लादला गेला, भूटानवर तह लादला गेला कारण भूटानचा पराभव झाला होता आणि त्यानुसार भूटानने जे काही जिंकलेले प्रदेश असतील ते प्रदेश पुन्हा ब्रिटिशांना परत केले. त्याचबरोबर जे काही प्रदेश परत केले त्याच्या मोबदल्यामध्ये ब्रिटिश सरकार जे आहे ते ब्रिटिश सरकार भूटानच्या शासकाला वार्षिक तनखा देणार होतं. याचबरोबर या तहानुसार परराष्ट्र व संरक्षण अधिकार ब्रिटिशांना प्राप्त झाले. एक प्रकारे या युद्धामुळे भूटानवर पारतंत्र्य लादलं गेलं आणि त्यानुसार जे काही अधिकार असतील परराष्ट्र स्वरूपाचे आणि संरक्षण स्वरूपाचे हे अधिकार आता ब्रिटिशांना प्राप्त झाले आणि केवळ अंतर्गत हालचाल करणार नाहीत. ब्रिटिश अंतर्गत हालचालीमध्ये ढवळाढवळ करणार नाही ही एक अट जी आहे ती अट त्या याच्यामध्ये तहामध्ये टाकण्यात आली. पुढे पाहतो आपण 1949 धोरण आणि भारताची भूमिका. 8 ऑगस्ट 1949 मध्ये एक तह झाला आणि या तहानुसार भारताची जी काही भूमिका आहे भूटानच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे अशा प्रकारचा जो काही एक करार आहे तो करार त्या तहामध्ये केला गेला. त्याच्यानंतर आपण पुढचं राष्ट्र बघू ते म्हणजे तिबेट. पहिला मुद्दा तिबेटचा दलाई लामाचा प्रभाव. मित्रांनो हा तिबेट सुद्धा भारताच्या जवळच असलेला प्रदेश आणि या प्रदेशामध्ये जे काही प्रभाव आहे तो प्रभाव होता दलाई लामा यांचा. दुसरा मुद्दा रशियाचा अटकाव व व्यापारासाठी ताबा. तर हा तिबेट नावाचा छोटा प्रांत ब्रिटिशांना का हवा होता तर यामागचं कारण म्हणजेच रशियाला अटकाव घालणे. भारतावर आक्रमण करण्यासाठी किंवा भारत आपली वसाहत असावा अशा प्रकारची भूमिका रशियाची सुद्धा होती. त्याच्यामुळे साहजिकच या भारतावर आक्रमणासाठी तिबेट हा जवळचा प्रदेश होता रशियाला आणि मग या रशियाला अटकाव घालणे त्याचबरोबर रशियावर थोड्याफार प्रमाणात नियंत्रण ठेवणे यासाठी भूटानवर आपलं वर्चस्व असणे ब्रिटिशांना गरजेचं वाटू लागलं आणि त्याचबरोबर व्यापार करण्यासाठी सुद्धा तिबेट हा प्रदेश जो आहे किंवा हे राष्ट्र जे आहे ते राष्ट्र चांगल्या प्रकारचं होतं. त्याच्यामुळे या दोन उद्दिष्टांनी तिबेटवर ताबा मिळवणं गरजेचं होतं. तिसरं लॉर्ड कर्झनच्या काळात ल्हासापर्यंत फौजा. मित्रांनो साहजिकच काहीही कुरापती काढून ब्रिटिश स्वतः शेजारच्या प्रदेशांवर वर्चस्व स्थापित करण्यासाठी उत्सुक होता आणि त्यानुसार लॉर्ड कर्झन याने तिबेटवर आक्रमण केलं आणि आपल्या फौजा ज्या आहेत त्या तिबेटची राजधानी ल्हासा इथपर्यंत पोहोचवल्या. त्याच्यानंतर आपण पाहतो की 1907 चा करार आणि त्यानुसार तिबेटवर चीनचे वर्चस्व. पुढे आपण पाहतो की रशिया आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये करार झाला आणि या करारानुसार तिबेट जो देश आहे या तिबेटवर आता चीनचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व प्रस्थापित झालं. साहजिकच ते वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे आणि इंग्लंडची त्याचबरोबर रशियाची त्याला मान्यता असल्यामुळे तिबेटवर एक प्रकारे चीनने आपलं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व प्रस्थापित केलं आणि अशा प्रकारे आशिया खंडामधल्या ज्या काही वसाहती आहेत त्या वसाहतींबद्दल आज आपण अभ्यास केला. धन्यवाद.